नमस्कार, मी दीपाली वडा लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता वाजलेत बघा सकाळचे 10:15 आणि ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. तर विदित काय करतोय? विदित इकडे बघ बेटा. बघा मी माझ्या विदितचं आहे ना आज मस्तपैकी छोटीशी पोनी बांधली. कशा दिसतोय ना मला नक्की सांगा कमेंट मध्ये. इकडे बघ. ए मुलगी पोगी तू पोगी का तू? चला म्हटलं आज पोनी बांधून घेऊ, कारण अजून आहे ना तर 5 ते 6 दिवसांनी जे आहे तर आता त्याचं जावळं काढायला जायचे आम्हाला. त्याचे जावळं आम्ही बड्डे होईपर्यंत राहू दिले होते, कारण मग आहे ना तर टकले चांगले नाही वाटत, फोटो छान पण येत नाही बड्डेच्या पहिल्या. तर त्याच्यामुळं जे आहे तर आम्ही जावळं काढलेले नव्हते. तर आता जायचे आम्हाला गावाकडे. तर तो देखील ब्लॉग तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर मला जे आहे तर सगळ्यात अगोदर आता पटपट कामं आवरून घेते मी. आणि मला जायचे आईकडे, कारण की आईकडे जे आहे तर आता फर्निचरचं काम म्हणजे घराचं रिन्युएशनचं काम करणार आहे. ते सगळंच काम करायचे घरामध्ये. तर त्याच्यासाठी जे आहे तर फर्निचरवाले जे आहे तर कॅटलॉग वगैरे घेऊन येणार आहे. तर आम्हाला कलर जे आहे तर फर्निचरचे ते चॉईस करायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी आता तिकडे जाणार आहे. तर जमलं तर दिवसभर मी तिकडेच थांबणार आहे, कारण की बरीचशी कामं करायची आहेत, यांना पण कामं आहेत. तर त्याच्यामुळे म्हटलं की आता पटकन रेडी होऊन जाऊ. तर चला तर मग आता पटपट आवरते आणि त्यानंतर तिकडे गेल्यावर ब्लॉग कंटिन्यू करते. येऊ का आम्ही येऊ का? तुम्ही असं अंधारात कोण बसते काही समजत नाही मला. हा घ्या 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 घ्या. कस दिसू लागला जुट्टू बांधला आज. मुलगी दिसती ना, मुलगीच दिसती. चला आईचा फोन आला, आईला बोलू दे आता. तर आता वाजलेत बघा दुपारची 1:30 आणि विराज पण स्कूलवरून आलाय आणि मी इकडे आईकडेच आहे अजून. तर आई आता मस्तपैकी ना तर उपमा करते. मला उपमा खायचा होता तर तिला म्हटलं उपमा कर. तर आता इथे चालू आहे तिचं काहीतरी कोथिंबीर वगैरे काढणं इकडं दोघांचं, आणि याचं चालू आहे तिच्या पाठीमागं फिरणं. विदित 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 आहे ना आता जास्त शहाणा झाला अजून. काही ना काही नवीन 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 गोष्टी चालू राहतात. हे बघा काय चालू आहे. आणि समोर आजीचं जे चालू आहे त्याच्यासाठी झोका बांधणं. इथं आलं की पहिले तयारी असती झोका वगैरे बांधायची, कारण त्याला आली झोप आता. तर आता त्याला नंतर झोपी वगैरे घालते आणि त्यानंतर मग मस्तपैकी उपमा खाईल मी आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. तर आता वाजलेत बघा संध्याकाळची 5:30 आणि आमच्यासाठी जे आहे तर मस्तपैकी मोमोज आणलेले यांनी. आता आम्ही मस्तपैकी मोमोज एन्जॉय करतो. आणि आमचा छोटा मोमोज पण आलेला आहे इथं मोमोज खायला. छोटा मोमोज आला. माहिती ना तुला वास आला का समोर काय आलं म्हणून? आम्ही चोरून चोरून खाणार होतो. विदितला चोरून. पा त्याचं ते एक्सप्रेशन पा पहिले सुरू झालं. हा बसा ते बघा झाला, तो आता जॉईन झाला आम्हाला. चला आता मस्तपैकी आम्ही मोमोज एन्जॉय करतो आणि त्यानंतर मी आता घरी जाणार आहे. मग घरी गेल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. काय करायचंय त्याला? काय करत असतं मोमोजला? काय करतं विदित? घे खा 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 खा. कोणते चूज करतो? कोणते घ्यायचे तुला? हे घ्यायचे का? बरं ते पण दोन्ही लागते. दोन्ही बी लागते. दोन्हीची टेस्ट बघायची का? हा बरं आम्ही खाऊ घालू का? तुला जमत नाही का? बरं ठीक आहे, थोडं थोडं देतो आम्ही. वा वा वा. हा काय करते तू? बटाटे सोलतीये. आज आपण मस्तपैकी जे आहे तर मटर पनीरची भाजी बनवणार आहे. वाव, कोणाला आवडती मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आमच्या इथे नेहमी पनीर बटर मसाला बनतो आणि आता वाटाण्याचं सीझन आहे त्याच्यामुळे आम्ही जे आहे तर मस्तपैकी आज संध्याकाळी विराजला जास्त आवडणारी भाजी मटर पनीर बटर मसाला, आणि पप्पांना पण आवडती आणि मला म्हणजे सगळ्यांनाच जास्त आवडती. तर आज मी मस्तपैकी मटर पनीर करणार आहे आणि सोबत तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. त्यामुळे ब्लॉग जो आहे तर तो स्किप न करता. तर आपण आज मस्तपैकी मटर पनीर बनवणार आहे. तर त्यासाठीची तयारी जी आहे तर ती माझी झालेली आहे. तर सगळ्यात अगोदर जे आहे तर मी इथे कांदा घेतलेला आहे. तर हा कांदा मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे. तर मिक्सरला जास्त बारीक नाही वाटून घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये थोडेसे त्याचे म्हणजे बारीक केला तर
चुरा असतो तो राहिला पाहिजे, कारण की जेणेकरून जे आहे तर आपल्याला जास्त वेळ त्याला शिजवण्यासाठी लागणार नाही. तर कांदा जो आहे तर तो पाणी जास्त सोडतो आणि लवकर फ्राय होत नाही. आणि त्यानंतर जे आहे तर इथे मी घेतले खडे मसाले, तेजपान घेतलेले, दालचिनी, 5 ते 6 मिरे आणि त्यानंतर 2 ते 3 लवंगा. तुम्ही लवंगाचं प्रमाण पण वाढवू शकता. आणि त्यानंतर इथे जे आहे तर अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर जे आहे तर मी इथे 2 मोठे टोमॅटो घेतले आणि त्याच्यामध्ये काजू जे आहे तर ते पण आहे ते टाकलेले. तर काजू आपल्याला अगोदर पाण्यात उकळून घ्यायचे आणि किंवा तुम्ही भिजवत ठेवले तरी चालतील. तर त्याची पेस्ट केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे वाटाणे घेतलेले याच्यामध्ये. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वाटाणे जे आहेत तर ते घेऊ शकता. आणि आपल्याला मस्तपैकी साय लागणार आहे. फ्रेश जी साय असते घरच्या दुधावरची, तर त्याचा वापर करते मी. तर त्याच्यानंतर जे आहे तर पनीर, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं इन्ग्रेडियंट तर पनीर अजून आणायचं आहे. तर पनीर आणलं की मग मी बाकीची रेसिपी जी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण बघा. तर सगळ्यात अगोदर इथे तेल गरम झालेलं होतं. तर त्याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर जिरे टाकून घेतले आणि त्यानंतर हे जे खडे मसाले आहेत, दालचिनी, लवंग, 4 ते 5 मिरे आणि तेजपान, तर याचा वापर जो आहे तर आपण करणार आहे. तर ते देखील मी तेलामध्ये परतण्यासाठी टाकून दिलेले होते. आणि ते परतले की लगेच त्याच्यामध्ये जे आहे तर आपल्याला आपण जी कांद्याची पेस्ट बनवून ठेवलेली होती तर ती पेस्ट टाकायची आहे. ती पूर्णपणे पेस्ट पण नाही बनवलेली मी, थोडंसं जाड त्याच्यामध्ये जे आहे तर ते राहू दिलं आहे. कारण पूर्ण पेस्ट कधी बनवली आपण तर त्याच्यामुळे काय होतं ना की त्याला पाणी वगैरे सुटतं. तर त्याच्यामुळे ते लवकर शिजलं जात नाही, कांदा ब्राऊन होत नाही. त्यासाठी आपल्याला जे आहे तर थोडंसं जाडसरच राहू द्यायचे आणि त्यानंतर त्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता त्याला थोडासा कलर आला आहे. तर त्याच्यामध्ये मी लगेच जे आहे तर हिरवी मिरची आणि अद्रक लसणची पेस्ट जी आहे तर ती टाकून घेणार आहे. आणि त्याला देखील जे आहे तर व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेणार आहे. आणि त्याला तेल वगैरे सुटलं की त्याच्यामध्ये लगेच जे आहे तर मी काजूची आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली होती, तर ती पेस्ट देखील त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर तुम्ही जे आहे तर काजू भिजत देखील ठेवू शकता, नाहीतर तुम्हाला जर पाहिजे असेल इन्स्टंट करायचे असतील तर तुम्ही काजू गरम पाण्यामध्ये उकळून देखील घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता तर मी इथे 3 टोमॅटोचा वापर केलेला होता. आणि त्यानंतर जे आहे तर 10 ते 12 काजू वापरलेले होते. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये जे आहे तर लाल तिखट चवीनुसार टाकून घेणार आहे. त्यानंतर 1 चमचा जो आहे तर याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा मटन मसाला जो असतो तर तो त्याचा वापर केला आहे. त्यानंतर धनिया पावडर आणि हळद याचा वापर केलेला आहे. तुम्ही एव्हरेस्टचा मसाल्याच्या ऐवजी जे आहे तर तुम्ही कुठलाही गरम मसाला देखील वापरू शकता, पण त्याने भाजीची टेस्ट खूप छान येते. त्यामुळे जे आहे तर मी तो मसाला नेहमी वापरत असते. आणि त्यानंतर जो आहे तर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ जे आहे तर ते तुम्हाला चवीनुसारच टाकायचं आहे. मी अगोदर जे आहे तर कांदा शिजताना देखील थोडंसं मीठ टाकलेलं होतं, जेणेकरून लवकर जे आहे तर कांदा ब्राऊन होतो. तर ही पेस्ट जी आहे तर याच्यामध्ये आपल्याला जे पाणी थोडंसं टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे तर त्याला थोडंसं शिजण्यासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. तर इथे माझं बघू शकतो तुम्ही त्याला तेल सुटलेलं होतं. तर त्यावरचं मी झाकण काढून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये 1 चमचा घरचं जे आपलं बेसन पीठ असतं तर त्या बेसन पिठाचा वापर केलेला आहे. आणि त्याला देखील आपल्याला मस्तपैकी जे आहे तर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ज्या पद्धतीची पाहिजे असेल तर तेवढं पाणी तुम्ही त्यामध्ये वापरू शकता. तुम्हाला थिक पाहिजे असेल तर कमी पाणी वापरा आणि जास्त पाहिजे असेल तर पाण्याचा वापर जास्त करू शकता. आणि त्यानंतर जे आहे तर मी ते वाटाणे जे होते तर ते टाकून घेतलेले होते. आणि त्याला देखील आपल्याला पूर्णपणे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे. आणि थोडा वेळ जे आहे तर त्याला देखील आपल्याला शिजवण्यासाठी जे आहे तर ठेवून द्यायचे, जेणेकरून ते थोडे सॉफ्ट होतील. तर इथे जे आहे तर तुम्ही बघू शकता ग्रेव्ही माझी रेडी झालेली आणि वाटाणे पण शिजले. तर त्यामध्ये मी जे पनीर आहे तर ते तळून घेतलेलं होतं. तळून थंड पाण्यामध्ये टाकून घेतलेलं होतं आणि मग त्याला पिळून घेतलेलं होतं, जेणेकरून ते अगदी सॉफ्ट बनतं. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करून बघा. तर मी त्याच्यामध्ये पूर्ण पनीर टाकून घेतले आणि त्यानंतर घरची माझ्याकडे जी साय होती दुधावरची, तर ती साय देखील जी आहे तर मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि त्याला आता मस्तपैकी मिक्स करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी इथे रेडी. तर आता आम्ही सगळेजण जे आहे तर मस्तपैकी जेवण करू. आणि जेवण झालं की मग मी व्लॉग कंटिन्यू करते. आणि रेसिपी तुम्हाला जर आवडली तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा ट्राय करून नक्की बघा, कारण की
खूप घरगुती पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यामध्ये जी आहे तर ती मी बनवलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघू शकतो तुम्ही रात्रीचे 9:45 झालेत आणि आमचे जेवण वगैरे सगळं काही झालंय, भांडे वगैरे सगळं काही घासून झालंय. आणि विदित काय करतोय? विदितनी ना आता मस्तपैकी झोप घेतली आणि आता 12 वाजेपर्यंत काही बघायचं काम नाहीये, कारण तिने आता झोप घेऊन उठलेला आहे. मस्त 1 तासाची झोप घेतली आणि एकदा संध्याकाळची अशी झोप घेतली अवेळी की मग त्याला झोपच येत नाही. तर चला, मला काही जास्त आज मी काही शूट केलेलं नाहीये. जेवढा व्लॉग शूट केलाय तेवढा नक्की बघा. तर आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर त्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटू उद्या एका नवीन व्लॉग मध्ये. शुभरात्री सगळ्यांना. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये.